प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य मुक्ती अंगले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 27 जानेवारी 2025 सोमवार। प्रेमामध्ये रहा आणि आम्ही देवाने आमच्यावर असलेल्या प्रेमास ओळखले व त्यावर विश्वास ठेवले आहे। देव प्रेम आहे आणि जो प्रेमामध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो। पहिली योगन 4 अध्याय 16 वचन। प्रेम हे दिवसी जोडणारे एक फूल आहे। देवाने आपल्या अमर्याद प्रेमाने आपल्यावर प्रेम केले आणि आपल्याला शोधत आला। तो दररोज त्यांचे प्रेम प्रकट करतो आणि तो अपेक्षा करतो की आपण त्यांच्यावर प्रेम करावे आणि त्यांच्या प्रेमामध्ये राहावे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की देव प्रेम आहे। देवाचे प्रेमाविषयी आपण अनेक प्रवचने ऐकली आहेत, परंतु जे बरेच लोक जाणत नाहीत ते म्हणजे देव आपल्याकडूनही प्रेमाची अपेक्षा करतो, जसे आपण त्यांचे प्रेमाची आकांक्षा बाळगतो त्याचप्रमाणे परमेश्वरही आपल्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो। याच कारणामुळे जेव्हा त्याने 10 आज्ञा दिल्या तेव्हा त्यांची सर्वात मोठी आज्ञा होती, तू आपल्या देवावर सर्व हृदयाने, सर्व आत्म्याने आणि सर्व सामर्थ्याने प्रेम करावे। अवस्थाविवरण 6 अध्याय 5 वचन। जेव्हा एफेसतील चर्चने देवावरील प्रेम गमावायला सुरुवात केली तेव्हा देवाला ते सहन झाले नाही। त्याने दुःखी मनाने म्हटले, पण माझ्याकडे तुझ्याबद्दल एक गोष्ट आहे, ती म्हणजे तू तुझे पहिले प्रेम सोडले आहेस। प्रकाशित वाक्य 2 अध्याय वचन 4। त्याने पेत्राकडे एका सामान्य माणसाकडे येऊन वारंवार विचारले, पेत्रा, तुला माझ्यावर प्रेम आहे काय? हा प्रश्न पेत्राला हृदयाला भिडला आणि पेत्राने उत्तर दिला, प्रभू, तुला माहीत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो। काही लोक त्यांची तारणाची सुरुवातीच्या काळात परमेश्वर खूप प्रेम करतात आणि अधिक वेळ प्रार्थनेत घालवतात। ते आनंदाने प्रभूच्या चरणी धाव घेतात, उत्साहाने चर्चच्या सेवामध्ये सहभागी होतात आणि यांच्या साक्षात्कार शेअर करतात, पण कालांतराने ते याप्रमाणे प्रेमामध्ये राहत नाहीत आणि परमेश्वराची त्यांची संबंध सौम्य होतो। पण देव कधीच आपल्या प्रेमापासून मागे हटत नाही। त्याने शेवटपर्यंत आपल्या लोकांवर प्रेम केले। तोच आपल्याला त्याच्यावर प्रेम करायला आणि त्यांची प्रेमामध्ये कायम राहायला सांगतो। अपोस्टल पौलाने परमेश्वराच्या प्रेमाचे खोलीवर चिंतन केले। त्याने विचार केला की देव आपल्यावर कसा प्रेम करतो। एका पित्याप्रमाणे, एका मातेसारखा, एका भावासारखा, शिक्षकासारखा, मित्रासारखा आणि आपल्या आत्म्याचे प्रिय करण्याप्रमाणे। जेव्हा त्याला कळेल की देवाचे आपल्यावरील प्रेम क्रूसवर रक्ताचे प्रवाहातून प्रकट झाले, तेव्हा त्याला सहन झाले नाही। म्हणून पौल म्हणतो, मी ख्रिस्तासोबत क्रूसवर खिळला आहे। आता जगणारा मी नाही, परंतु ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो आणि जो जीवन मी आता देहामध्ये जगतो तो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो। त्याने माझ्यावर प्रेम केले आणि माझ्यासाठी स्वतःला दिले। गलातीकरण 2 अध्याय 20 वचन। देवाची मुले, प्रभूचे प्रेम तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करते, त्यांचे प्रेमाची कौली तुमच्याशी बोलते। चिंतनासाठी वचन। परंतु देव जो दयामध्ये श्रीमंत आहे, त्याने आपल्या महान प्रेमामुळे, ज्यामुळे त्याने आपल्यावर प्रेम केले, आम्ही अपराधीमध्ये मरण पावले असतानाही ख्रिस्तासोबत जीवित केले। एफेसीकर 2 अध्याय 4 वचन आणि 5 वचन। दिवसाची बायबल वाचन। सकाळी निर्गम 16 अध्याय 17 अध्याय 18 अध्याय।
संध्याकाळी मॅथ्यू 18 ते 1 ते 20 वचन. धन्यवाद.